कथेचा आजचा भाग सुरू करण्यापूर्वी सर्वांना विनंती आहे की प्लीज कथा जर आवडली तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करत जावा. मंदार, जानूच्या रूमकडे गाडी ड्राईव्ह कर, अनुष्का बोलली आणि मंदारने मागे वळून बघत होता तो पुन्हा सीटवर व्यवस्थित बसला. या दोघी मैत्रिणी मिळून आता मला ड्रायव्हर बनवत आहेत. पुढे जाऊन नोकर बनवलं नाही म्हणजे झालं. मंदारने समोरच्या मिररमध्ये बघून मागे एक कटाक्ष टाकला आणि गाडी स्टार्ट केली. थोड्याच वेळात त्यांची गाडी गार्गीच्या बिल्डिंग खाली आली. तोपर्यंत गार्गी थोडं सावरली होती, पण अजूनही तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर येत होते आणि शरीरात कंपन जाणवत होती. आता पुढे. मंदार, त्या दुकानात जाऊन काहीतरी कोल्ड्रिंक घेऊन ये, अनुष्काने ऑर्डर सोडली. नोकर पण बनवून टाकलं, मंदार मनातच बोलला आणि गाडीतून खाली उतरला. त्याने 2 माझाच्या बॉटल घेतल्या आणि पुन्हा गाडीत येऊन बसला. मी जानूचं साहित्य घेऊन येते, तोपर्यंत तू जानूची काळजी घे, अनुष्का पुन्हा मंदारला बोलली. आता बेबीसिटर झालो का? मंदार कन्फ्युजनमध्ये अनुष्काकडे बघत होता. अनुष्काने मंदारला तिची काळजी घेण्याचा इशारा केला आणि ती गार्गीच्या रूमकडे गेली. गार्गी अजूनही थोडं शॉकमध्ये होती, त्यामुळे ती एकदम शांत होती. गार्गी, डोंट वरी, काहीच झालेलं नाही आहे, चिल. मंदार तिला बरं वाटावं म्हणून बोलला, पण गार्गी मात्र शून्यात हरवली होती. मग मात्र तो पुन्हा पुढे बघू लागला. थोड्याच वेळात अनुष्का गार्गीच्या कपड्यांची बॅग घेऊन आली. हिचं एवढंच साहित्य आहे? मंदारने थोडं चकित होऊन विचारलं. नाही, मी फक्त तिला आत्ता लागणारं साहित्य आणलं आहे. ती थोडं स्थिर झाली की मग आपण पुन्हा इथं येऊ, म्हणजे ती स्वतः बघेल काय काय राहिलं ते, अनुष्का बोलली. ओके, पण तुला कसं माहिती तिला काय काय लागणार? मंदारने पुन्हा प्रश्न विचारला आणि अनुष्काच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या. शटअप मंदार, गाडी चालव, ती थोडं रागात बोलली. मग मात्र मंदारने पुन्हा मागे पाहिलं नाही. गार्गी एकटक बाहेर बघत होती. दुपारी ती राघवच्या घरी आलेली. त्यानंतर अनुष्का पूर्ण वेळ तिच्यासोबतच होती. आत्ता पण दोघींनी डिनर सोबतच केला होता. एवढ्या वेळात ती बऱ्यापैकी सावरली होती, पण राहून राहून रमेशचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर येत होता आणि मग तिला ड्रग्ज दिलं गेलेलं हे पण आठवत होतं. त्या विचारांनी तिच्या पोटात गोळा येत होता. कितीही नाही म्हटलं तरी पण ते विचार तिच्या पिच्छा सोडत नव्हते. शिवाय राघवच्या घरी आलेलं पण तिला फारसं आवडलं नव्हतं. पण नशीब आल्यापासून घरातल्या कोणासोबत भेट झालेली नव्हती. मिसेस मराठे पण अजून दिसल्या नव्हत्या. पण काहीही झालं तरी सध्या तिला स्वतःची काळजी थोडी जास्तच वाटत होती. जानू, चल झोपूया, 11 वाजले, अनुष्का वॉशरूममधून बाहेर येत बोलली. अनुष्का, अगं असं राघव सरांच्या घरी राहणं मला पटत नाही. म्हणजे काय वाटेल सगळ्यांना? ते लोक माझे कोणीच लागत नाहीत. मग? गार्गी ओशाळून बोलली. हे राघवने स्वतः सांगितलं होतं की काही दिवस गार्गीला माझ्या घरी ठेव. आणि जानू, माझ्या सासूला डेंग्यू झाला आहे, नाहीतर मीच राहिले असते तुझ्यासोबत, अनुष्का तोंड बारीक करत बोलली. नाही, काही गरज नाही. तुझं नवीन लग्न झालं आहे. तुझी प्रायोरिटी आता तुझी फॅमिली हवी, गार्गी म्हटली. ओ हॅलो, प्रायोरिटीवाली, कोणी कितीही आयुष्यात येवो, तुझी जागा तीच राहील, ओके, अनुष्का म्हटली. आय नो, पण तू आता जा इथून, गार्गी म्हटली. कुठे जाऊ? अनुष्काने रागात विचारलं. मंदारच्या रूममध्ये, गार्गी म्हटली. नो, आज मी इथंच झोपणार आहे, अनुष्का बेडवर झोपत बोलली. गार्गीने उठून तिला बेडवरून ढकलून दिलं. तसं अनुष्का खाली पडली. अय्यो बेबो, मला पाडलं, अनुष्का कंबर पकडून बोलली. तू जा ना तुझ्या नवऱ्याकडे, प्लीज,
गार्गी बोलली. अनुष्काने पाहिलं गार्गी आता नॉर्मल वाटत होती. मग मात्र तिला गुड नाईट केलं आणि बाहेर पडली. ती जाताच गार्गीने पुन्हा एकदा निराश झाली. काय चाललं आहे? का हे सगळे प्रॉब्लेम्स माझ्याच नशिबात आहेत? ड्रग्स, रमेश, त्याने दिलेली धमकी, ते सगळं तिला एखाद्या वाईट स्वप्नांसारखं वाटत होतं. तिला नको होतं ते. त्या प्रॉब्लेम्समधून तिला सुटका हवी होती. किमान काही दिवसांसाठी तरी. तिला आराम हवा होता. आणि यावेळी सध्या तरी राघवचंच घर तिच्यासाठी सेफ होतं आणि हे तिला मनोमन मान्य होतं. म्हणून तर ती गप्प बसली होती. बाहेरून दरवाजा उघडण्याचा आवाज आला. तसं गार्गी बेडवरून उठली आणि तिने दरवाजा उघडून बाहेर पाहिलं. समोर राघव त्याच्या रूमचा दरवाजा लावत होता. तिला पाहताच तो थांबला. हाऊ आर यू? त्याने दरवाजामधूनच विचारलं. आय एम फाईन सर. ती हलकेच हसून बोलली. ओके, गुड नाईट. तो बोलला आणि दरवाजा लावू लागला, पण मध्येच थांबला. तू मेडिसिन घेतले? त्याने विचारलं. यस सर, ती शांतपणे बोलली. आज तिची शांतता त्याला व्याकुळ करून गेली होती. तिच्या चेहऱ्यावर दुसरे कुठलेच भाव दिसत नव्हते. तिचा बोलका चेहरा आज खूप जास्त भकास वाटत होता. झोप येत नाही का? त्याने विचारलं. जाते झोपायला, ती बोलली आणि दरवाजा लावणार तेवढ्यात. वेट. त्याचा आवाज आला तसं ती तिथेच थांबली. राघवने थोडा पॉज घेतला. कदाचित त्याला काही बोलायचं होतं, पण जमत नव्हतं. तुझा वेळ जात नसेल तर ये, आपण गॉसिप करू, तो बोलला. आणि तिला थोडं आश्चर्य वाटलं. एवढ्या रात्री तो बोलवतो, तेही गॉसिपसाठी. पण त्याच्याशी गॉसिप काय करणार? एक एम्प्लॉई त्याच्या बॉससोबत काय गॉसिप करणार? ती तशीच दरवाजामध्ये उभी राहिली. आय डोंट बाईट यू, कम, तो हसून बोलला. मग मात्र तिने तिचा दरवाजा लावला आणि त्याच्या रूममध्ये गेली. सिट, आय विल जस्ट कम बॅक, तो त्याचा टाय लूज करत बोलला. तिला थोडं ऑकवर्ड वाटलं. तिने तिची नजर बाल्कनीकडे वळवली. तिथल्या टेबलवर वेगवेगळे ड्रिंक्स होते. ते बघून तिला कसं तरी झालं. राघवने लगेच पाहिलं. कदाचित तिला ड्रिंक्स आवडत नव्हते. त्याने तिथं जाऊन ते सगळे ड्रिंक्स आतल्या ड्रॉवरमध्ये टाकले. मग तो वॉशरूममध्ये निघून गेला आणि ती त्याची रूम निरखू लागली. सगळं कसं सिस्टमॅटिक होतं. तिला आठवलं, सगळ्यात पहिलं ती या रूममध्ये आलेली. तेव्हा तिला हीच रूम खूप आवडली होती. अगदी तिच्या स्वप्नातल्या घरासारखी. याच बेडवर ती झोपली होती, तेही राघवसोबत. ते आठवून तिला थोडं हसूच आलं. पण त्याचवेळी राघवने बोललेले शब्द पण आठवले. त्याला कोणासोबत रूम आणि बेड शेअर करायला आवडत नाही. त्यावेळी त्याने रागात तिचा किती इन्सल्ट केला होता, ते आठवून तिचं मन खट्टू झालं. तिला परत तिच्या रूममध्ये जाऊ वाटलं. पण सध्या तिच्या मनात एवढी भीती होती की ती तिथंच सोफ्यावर बसली. का कोणास ठाऊक, पण राघवच्या आसपास तिला एकदम सेफ असल्याची फिलिंग येत होती. जेव्हापासून तिला ड्रग्सबद्दल कळालं होतं तेव्हापासून तिला एकटं राहायची जबरदस्त भीती वाटत होती. म्हणून तर ती त्याच्या रूममध्ये आलेली. तिने समोर टेबलवर ठेवलेले एक बुक उचललं आणि वाचायला घेतलं. कोणतं तरी बिझनेस मॅगझिन होतं. वाचून काहीच कळत नव्हतं. तिने वैतागून ते ठेवून दिलं आणि त्याचवेळी वॉशरूमचा दरवाजा वाजला. ती लगेच व्यवस्थित बसली. बोर्ड, त्याने लगेच ओले केस पुसत विचारलं. नाही, तिने उत्तर दिलं. डू यू वॉन्ट समथिंग? तो तिच्या शेजारी बसला आणि एक फ्रेश सुगंध तिच्या नाकात दरवळला. त्या सुगंधाने आणि त्याच्या फ्रेश लुकने एक गोड शिरशिरी तिच्या सर्वांगातून वाहिली. पण ती लगेच सावरून बसली. नाही, नको, तुम्हाला झोपायचं असेल, मी जाते, ती उठत बोलली. खरं तर तिला तिथून जायची भीती वाटत होती. पण असं रात्रीच्या वेळी त्याच्या रूममध्ये राहणं पण योग्य नव्हतं. तिच्या मनाची द्विधा अवस्था झालेली. उगीच अनुष्काला पाठवलं असं वाटून गेलं. पण रोज कोण आपल्यासोबत राहू शकत नाही हे पण तिला माहिती होतं. सिट, मला अजून झोप नाही आलेली, तो तिचा हात पकडत बोलला. आणि त्याच्या अशा हात पकडण्याने
ती थोडी गोंधळली. त्याचा थंड स्पर्श तिच्या पोटात कसं तरी करून गेला. तिने त्याच्या हातातून स्वतःचा हात लगेच सोडून मागे घेतला आणि पुन्हा सोफ्यावर बसली. गार्गी, कॅन आय आस्क यू समथिंग? त्याने तिच्याकडे बघत विचारलं. हां, ती म्हटली. तुझं कोणी एनिमी आहे का? आय मीन तुला कोणी ड्रग्ज दिलं असेल असं तुला वाटतं? राघवने विचारलं आणि गार्गीच्या डोळ्यासमोर लगेच रमेशचा चेहरा आला. तिने भीतीने आवंढा गिळला. राघव तिच्याकडेच बघत होता आणि ती मात्र विचारात होती, सांगू की नको? त्याचवेळी त्यांच्या रूमपासून काही अंतरावर मिस्टर मराठे बाल्कनीमध्ये उभे राहून विचार करत होते. त्यांच्या चेहऱ्यावर थोडे विचित्र एक्सप्रेशन होते. आत्ताच त्यांनी गार्गी आणि राघवला एकत्र रूममध्ये जाताना पाहिलं होतं आणि त्यांच्या विचारांना गती मिळाली होती. बस फक्त आता प्लॅन पूर्ण करायचा होता. गार्गी, मी काहीतरी विचारलं होतं. राघव पुन्हा एकदा बोलला आणि त्याला सांगू की नको विचारात असलेली गार्गी भानावर आली. माहीत नाही, गार्गी म्हटली. ओके, जर तुला काही प्रॉब्लेम असेल तर तू बिनधास्त सांग, तो बोलला. तिने थोडं चमकून त्याच्याकडे पाहिलं. हा का एवढी काळजी घेतोय? तू अनुष्काची फ्रेंड आहेस आणि माझ्या कंपनीची एम्प्लॉय आहे. पण तो तिच्या मनातील भाव ओळखून बोलला आणि तिला मनातच थोडं वाईट वाटलं. खडूस फक्त कामापुरतेच बघतो. याला मन नाही आहे का? तिने मनातच सुस्कारा सोडला. ओके थँक्स, मी जाते आता. तुम्ही पण झोपा. गुड नाईट, ती जबरदस्ती हास्य करत बोलली. तो काहीच बोलला नाही. मग मात्र ती उठली आणि तिच्या रूममध्ये गेली. ती जाताच राघवने दीर्घ श्वास घेऊन सोडला. त्याच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. त्याला ती आवडत होती, पण तिला फक्त गर्लफ्रेंड करून घेणं त्याच्या मनाला पटत नव्हतं आणि लग्नाचा विचार तर तो कधीच करू शकत नव्हता. तो स्वतःच्याच परिस्थितीवर लाचार होता. हवीशी वाटणारी गोष्ट जेव्हा जवळ असूनही मिळत नाही तेव्हा जीवाची जी तगमग होते ती तो पहिल्यांदा अनुभवत होता. त्याने ड्रॉवरमध्ये टाकलेल्या बॉटल्स पुन्हा बाहेर काढल्या आणि ड्रिंक बनवलं. इकडे गार्गी बेडवर झोपली आणि डोळे मिटले, पण काही केल्या झोप लागत नव्हती. आयुष्यातले प्रॉब्लेम्स संपत नव्हते आणि त्यात राघवबद्दल एक वेगळीच फिलिंग निर्माण झालेली. शशी, त्याला लवकरात लवकर बरं करायला हवं. त्याच्या भविष्याची आपल्याला सोय करायला हवी. कारण काल जे काही झालं यावरून ती आता तिच्या स्वतःच्या आयुष्याबद्दल साशंक झालेली. काल जर राघव नसता तर कदाचित आपल्यासोबत काहीतरी वाईट करून आपल्याला मारून पण टाकलं असतं. आणि जर असं झालं तर शशीचं काय झालं असतं? टेन्शनमध्ये ती रात्रभर कूस बदलत होती, पण तिला यावर उपाय मात्र सापडतच नव्हता. शेवटी सकाळी ती उठली आणि तिचं आवरलं. तेवढ्यात तिचा फोन वाजला. तिने फोन पाहिला तर राघवचा मेसेज होता. वी विल गो टुगेदर. ओके सर, तिने रिप्लाय केला आणि हातात पर्स घेऊन बाहेर आली. तेवढ्यात समोरून नोकरांनी तिच्या जवळ येताना दिसली. मॅडम, साहेबांनी तुम्हाला बोलवलं आहे, ती तिच्या समोर उभा राहत बोलली. हो, मी खाली चालले आहे, ती बोलली. तिला वाटलं साहेब म्हणजे राघव असेल. खाली कुठे? याच मजल्यावर त्या साईडला त्यांची रूम आहे. चला मी दाखवते, ती नोकरांनी बोलली आणि गार्गी थोडं गोंधळली. प्लीज सबस्क्राईब करत जावा आणि जास्तीत जास्त शेअर करत जावा. ही स्टोरी म्हणजे सर्वांपर्यंत कथा पोहोचेल. भेटू उद्याच्या भागात. आजची कथा कशी वाटली ती कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.